बोला. सर्वात प्रथम मालेगाव स्फोटामध्ये हं, जे लोक निरपराध मृत पावले हं, त्या सगळ्यांना मी एक हिंदुत्ववादी म्हणून श्रद्धांजली अर्पित करतो. कारण हं, कुठल्याही कुटुंबातल्या माणसाचा असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये हं, ही आमची एक हिंदुत्ववादी म्हणून अपेक्षा आहे. हं, दुसरं, यात हिंदू संघटना का आनंद व्यक्त करतायत? हं, कारण ही केस जशी सुरू झाली, हं, तुम्हाला लक्षात असेल की मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये सुरुवातीला एटीएसनी काही आरोपी पकडले होते. शरद पवार साहेबांनी जेव्हा वेगळा इशारा केला की मुस्लिम समाज शुक्रवारी करू शकत नाही, त्यानंतर तुम्हाला दिसेल की ते आधीचे आरोपी सोडून दिले गेले. नंतर दोन्ही केसमध्ये वेगळे आरोपी पकडले गेले आणि या देशाच्या गृहमंत्र्यांनी हिंदू टेररिझम नावाचा शब्द पहिल्यांदा वापरला, ज्याची माफी त्यांनी आता काही दिवसांपूर्वीच मागितली की आमच्या पक्षाने सांगितल्यामुळं आम्ही अशी वक्तव्य केली. ज्यांची मुलगी काल हिंदूंच्या झालेल्या हत्याकांडाला तमाशा म्हणून संसदेमध्ये मिरवत होती. एक हिंदू म्हणून आम्ही या सगळ्याकडे बघतोय. हं. आम्हाला खूप नैराश्य वाटते. मग ते मुंबई बॉम्बस्फोटामध्ये बरं. आमचे मृत्यू झालेले बांधव असोत हं. किंवा या मालेगाव स्फोटामध्ये झालेले आमचे मृत बांधव असोत. बरं. आज या देशामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हं. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी बरं. काही पक्ष जे स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचा वारसदार म्हणतात असे खूप प्रयत्न करतायत. बरं.